एमआयएमचं महाराष्ट्रामध्ये इस्लामीकरण करायचं, एमआयएमचं महाराष्ट्रामध्ये शर्यतकरण करायचं, काय एमआयएमचं महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरीकरण करायचं, हे महाराष्ट्रातल्या मराठी मुसलमानांनी विचार करायचंय. मला आजपर्यंत एमआयएमचा एकही प्रवक्ता मराठी बोलताना भेटत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. एमआयएम महाराष्ट्रातला हा आमच्यासाठी काही धोका वगैरे नाहीये. आम्ही बरेचसे जे शर्यतवादी आणि तुमच्यासारख्या लोकांना अप्रोच का करत नाही ते? म्हणजे असं नाही, साधारण आमच्यासारख्या सांगतोय की लोकांना मांडणी कधी काय करताना त्यांच्या भाषणांमध्ये सुद्धा काहीतरी बदल झाला पाहिजे, धार्मिकच सगळं मांडणी म्हणजे हे 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 नाही, का मुळात असतं? मुळात ओबीसीमुळे इथल्या मुस्लिम समाजामध्ये काय फरक पडला? हा. ओबीसी ही संसदेमध्ये मुद्दे मांडतात. ट्रिपल तलाकच्या विरोधामध्ये त्यांनी मुद्दा मांडला. मात्र ट्रिपल तलाकमुळे किती महिलांना त्रास झाला याच्यावर ते बोलतात का? शर्यत की एक एक ईट निकाली जा रही थी वगैरे बोलले त्यांनी. मात्र शर्यत सगळ्या देशांमध्ये एक आहे का? या सगळ्या गोष्टी ओबीसी एवढे हुशार बॅरिस्टर असताना 50दा संविधानाचं नाव घेणारे ओबीसी त्यांच्या एक नगरसेविका ज्या आहेत त्या मुंब्रामध्ये सहर शेख नावाच्या निवडून आल्या आणि हे जे काही विजय आपल्याला मिळालाय हे अल्लाहमुळे मिळालाय अशा पद्धतीचं जे ते भाषणामध्ये बोलतात. हा विजय हा अधिकार तुम्हाला संविधानामुळे मिळालाय हे सांगायला लाज वाटते का? हा माझा प्रश्न आहे त्यांच्यासारख्या नगरसेवकांना. एकीकडे ओबीसी संविधान संविधान म्हणून बोलतात आणि दुसरीकडे त्यांच्या नगरसेविका त्यांच्या भाषणामध्ये एकदाही संविधानाचा उल्लेख करत मी नाही.